रात्रीच्या सुमारास अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या 5 चालकांना बेड्या ठोकत 4 टिप्पर व 1 वाळू भरलेला ट्रक असा एकूण 1,30,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मालक मात्र अद्याप मोकाट असून त्यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे। गुन्हे शाखेचे पोलीस 8 जून रोजी रात्री गस्तीवर असताना धोत्रा चौरस्त्यावरून वाळू भरलेले टिप्पर व ट्रक जात असल्याचे दिसले। पोलिसांनी टिप्पर चालकांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता। पोलिसांनी या प्रकरणी चालक विनोद तुलाराम आडे याला अटक करून सुरेंद्र नारायण सोमनकर, रवींद्र नारायण हातगरे, शेख आसिफ शेख गफ्फार, किसन भीमराव वाडोडकर यांच्या ताब्यातून वाळू भरलेला टिप्पर असा एकूण 1,30,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बेड्या ठोकल्या आहे। तर प्रमोद उमाटे, अतुल मोटघरे, शुभम ढोक, अल्ताफ सियाफाले हे सर्व फरार असून यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा।